सुनबाई गर्भवती होती. स्वयंपाकघरात एकटीच काम करत होती. कामाने तिची कंबर वाकली होती. तेवढ्यात तिच्या सासूने मोठ्या आवाजात म्हणाली, सुनबाई लवकर आवर, माझी बहीण येणार आहे. सुनेने आपल्या पोटावर हात फिरवला आणि लवकर लवकर काम करायला सुरुवात केली. दुपारपर्यंत सगळी तयारी केली. संध्याकाळी तिचा पती ऑफिसमधून घरी आला तर त्याची पत्नी घामाने दमगारली होती. बघितला आणि आई जवळ गेला आणि म्हणाला, आई तू पण घरातले काम करू लागत जा. ती एकटी आहे आणि गर्भवती पण आहे. एवढं म्हणल्यावर आई आणि मावशीनं खूप खरी खोटी सुनावली आणि म्हणाली, आजकालच्या सुना पुरुषांना आपल्या गुलाम बनवून ठेवतात. आणि म्हणाली, बायकांसारखं बोलणं सोडून दे मुला. पण तो काहीच न बोलता गुपचूप आपल्या खोलीत निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमधून सुट्टी घेऊन बायकोबरोबर घरातले काम करायला सुरुवात केली. तेव्हा सासूने आवाज दिला, सुनबाई 2 ग्लास पाणी घेऊन ये. पण मुलगा पाण्याचा ग्लास घेऊन गेला. हे बघून आईने रागाने विचारले, मुला हे काय करत आहे? तेव्हा त्याने हसून उत्तर दिले, आई मी माझे कर्तव्य करत आहे. तू माझ्या बायकोचे दुखणे समजून घेत नाही म्हणून मीच 1 महिन्याची सुट्टी घेतली. माझ्या बायकोला आणि तुला दोघींना आराम मिळेल. मुलाचे बोलणे ऐकून आई आणि मावशीला शरमल्यासारखे वाटले. मुलगा म्हणाला, आई तुझ्या वेळेस मोठा परिवार होता. सर्वजण मिळून मिसळून काम करत होते. पण आता वेळ बदलली आहे. खाणं पिणं वातावरण दोन्हीही बदललं आहे. तुम्हाला काय वाटतं? हे बोलणं बरोबर आहे का? असेल तर म्हणा. रामकृष्ण हरी.